गुड आफ्टरनून. सगळ्यांना माझा आवाज येतोय का सगळ्यांना? सगळ्यांना माझा आवाज येतोय का? हॅलो, चॅटवरती रिप्लाय करा. सगळ्यांना माझा आवाज येतोय का? ओके. तर थोडा उशीर झाला, नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. तर आज आता आपण रिव्हिजन स्टार्ट करूया. आपलं सिलेबस झाला आहे, आपण रिव्हिजन सुरुवात करूया. मी स्क्रीन शेअर करतो. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय? स्क्रीन दिसतंय? ओके, स्टार्ट करूया आपण. ओके, टॉपिक आहे आपला मार्जिनल कॉस्ट. ओके, तर मार्जिनल कॉस्टिंग टॉपिक आहे. आता सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन आपण थोडंसं घेऊया. तर सगळ्यात पहिलं आहे मार्जिन. आता मार्जिन म्हणजे काय की आपण किती पैसे एक्स्ट्रा भरतो. मूळ किंमत कॉस्ट प्राईसपेक्षा आपण किती जास्त किंमत म्हणतो. सेलिंग प्राईस म्हणजे त्याच्यावरची की प्रॉफिट ज्याला म्हणता येईल. 100 रुपयाची गोष्ट समजा 120 रुपयाला विकली तर 20 रुपये वरचे आहेत ना, तर 20 रुपये जे वरचे आहेत त्याला आपण मार्जिन म्हणतो. इथे काय म्हटलं आहे, अमाऊंट इन एक्सेस ऑफ कॉस्ट प्राईस, म्हणजे किती जास्त पैसे आपण कॉस्ट प्राईसच्या वरती घेतो त्याला मार्जिन म्हणतो. म्हणजे 100 रुपयाच्या वरती आपण 120 रुपये जर घेतले तर 20 रुपये जे वरचे घेतो त्याला आपण मार्जिन म्हणतो. त्याच्यानंतर पुढचं टर्म आहे मार्जिनल कॉस्ट. तर मार्जिनल कॉस्ट आपण इकॉनॉमिक्समध्ये शिकलेलो आहे. इन्क्रीज इन कॉस्ट ड्यू टू इन्क्रीज इन आउटपुट, म्हणजे जसं आपलं प्रोडक्शन वाढतं आहे तसं आपला खर्च पण वाढतो. तर प्रोडक्शन वाढल्यामुळे किती खर्च एक्स्ट्रा वाढला त्याला मार्जिनल कॉस्ट असं म्हणतात. मार्जिनल कॉस्ट हे टर्म इकॉनॉमिक्समध्ये वापरतात आणि कॉस्ट अकाउंटिंगमध्ये त्याला व्हेरिएबल कॉस्ट म्हणतात. ठीक आहे, तर याचा फॉर्म्युला आहे मार्जिनल कॉस्ट इक्वल टू इन्क्रीज इन कॉस्ट अपॉन इन्क्रीज इन आउटपुट, म्हणजे किती खर्च आला त्याला डिवायडेड बाय प्रोडक्शननी करायचं. आता आपण इकडे इक्वेशन्स घेतलं होतं, एक्झाम्पल घेतलं होतं. आपलं आउटपुट आहे प्रोडक्शन, 1 युनिट बनवले, 2 बनवले, 3 बनवले, 4 बनवले. आता 1 युनिट बनवायला टोटल खर्च 300 आला. दोन बनवायला 500 आला, 3 बनवायला 700, 4 बनवायला 900. तर हा खर्च दिलेला आहे. 1 बनवायला 300, 2 बनवायला 500, 3ला 700 आणि 4ला 900. तर आता इकडे आपल्याला हा जो खर्च आहे तो व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स कॉस्टमध्ये डिवाईड करायचा आहे. 300 रुपये या दोघांमध्ये डिवाईड करायचं आहे. तर हे काढायचं कसं असतं, आपला फॉर्म्युला काय, इन्क्रीज इन कॉस्ट म्हणजे कॉस्ट कितीने वाढली. 500 वजा 300 म्हणजे 200 रुपयांनी कॉस्ट वाढली. 200 रुपयांनी कॉस्ट वाढली आणि आपलं जे आउटपुट आहे 2 - 1 हे 1ने वाढलं. म्हणजे 200ला 1ने डिवाईड केलं तर व्हेरिएबल कॉस्ट 200 आहे. व्हेरिएबल कॉस्ट 200 आहे आणि फिक्स कॉस्ट 100. तर आपण जर समजा दरवेळेला जर फॉर्म्युला ॲप्लाय केला म्हणजे 500 वजा 300 डिवायडेड बाय 2 वजा 1 त्याचं उत्तर 200 येणार.
तर एका युनिटसाठी 200, 2 युनिटसाठी 400, 3 युनिटसाठी 600, 4 युनिटसाठी 800 आणि त्याचे वरचे जे 100 आहेत ते फिक्स कॉस्ट आहे. म्हणजे तुम्ही किती पण वस्तू बनवा, तुमची फिक्स कॉस्ट बदलत नाही, फिक्स कॉस्ट तेवढीच राहते. आणि व्हेरिएबल कॉस्ट जी आहे ती प्रोडक्शनवरती डिपेंडंट आहे. प्रत्येक युनिटच्या मागे 200-200 रुपये इथे वाढत आहेत, प्रत्येक युनिटच्या मागे 200-200 रुपये वाढत आहेत, फिक्स कॉस्ट तेवढीच राहते. ठीक आहे. तर हा मार्जिनल कॉस्टचा कॉन्सेप्ट आहे. तर मार्जिनल कॉस्ट म्हणजे नेमकं काय, इन्क्रीज इन कॉस्ट ड्यू टू इन्क्रीज इन आउटपुट. तर आउटपुट वाढल्यामुळे जी काय एक्स्ट्रा कॉस्ट आपल्याला खर्च लागतो, एक्स्ट्रा खर्च लागतो, त्याला आपण काय म्हणतो, मार्जिनल कॉस्ट. आता पुढचं आहे मार्जिनल कॉस्टिंग. आता मार्जिनल कॉस्ट वेगळं आहे आणि मार्जिनल कॉस्टिंग वेगळं आहे. तर मार्जिनल कॉस्टिंग ही एक टेक्निक आहे. इट इज अ टेक्निक टू फाइंड आउट युनिट्स टू बी सोल्ड, किती वस्तू विकल्या पाहिजेत, और सेल्स टू बी मेड, किती सेल केला पाहिजे, टू बी मेड टू अर्न डिझायर अमाऊंट ऑफ प्रॉफिट. म्हणजे आपण एक प्रॉफिट ठरवलेलं आहे की वर्षाला 10 लाख रुपये प्रॉफिट कमवायचा. तर 10 लाख प्रॉफिट कमवण्यासाठी किती वस्तू विकल्या पाहिजेत, त्याची टेक्निक मार्जिनल कॉस्टिंग आपल्याला सांगतं. आता त्याच्यात काही टर्म्स आपण बघूया. त्याचे काही टर्म्स आपल्याला इथे बघायचे आहेत. तर पहिली टर्म आहे इकडे व्हेरिएबल कॉस्ट. आता व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय, जी कॉस्ट प्रोडक्शनवरती अवलंबून आहे. कॉस्ट विच डिपेंड्स अपॉन प्रोडक्शन इज कॉल्ड व्हेरिएबल कॉस्ट. त्याला दुसरं मिनिंग आहे, दुसरं वर्ड आहे प्रॉडक्ट कॉस्ट. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रॉडक्ट कॉस्ट. तर आता इकडे आपण एक्झाम्पल घेतलेली आहे. एक्झाम्पल काय, एक वस्तू बनवायचं असेल, ते वरच्यावरनं आपल्याला कळलं. एक वस्तू बनवायला 200 रुपये, 2 वस्तू बनवायला 400, 3ला 600, 4ला 800. तर जसं प्रोडक्शन वाढत चाललेलं आहे तसं व्हेरिएबल कॉस्ट पण वाढत चाललेली आहे. तर जी कॉस्ट प्रोडक्शनवरती अवलंबून आहे तिला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल कॉस्ट किंवा प्रॉडक्ट कॉस्ट. 1ला 200, 2ला 400, 3ला 600. म्हणजे जसं प्रोडक्शन वाढतं आहे व्हेरिएबल कॉस्ट पण काय वाढत चाललेली आहे. नंतर पुढचं आहे फिक्स कॉस्ट. आता फिक्स कॉस्ट असते विच डू नॉट डिपेंड अपॉन प्रोडक्शन. ही प्रोडक्शनवरती अवलंबून नाही आहे. तिला आपण टाईम कॉस्ट पण म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज टाईम कॉस्ट. जसं आता रेंट पे करतो, आता रेंट हे प्रोडक्शनवरती अवलंबून नाही आहे. रेंट जे पे करतो ती टाईम कॉस्ट आहे. आपण ते वेळेची किंमत आपण देतो, वेळेची किंमत त्याला फिक्स कॉस्ट म्हणतात. आता द फिक्स कॉस्ट डिपेंड अपॉन द टाईम फॉर विच द फॅसिलिटी इज यूज. तर फिक्स कॉस्ट आपण त्या वेळेसाठी देतो ज्या वेळेसाठी ती फॅसिलिटी आपण ती इकडे वापरतो आहे. आता इकडे बघा, फिक्स कॉस्ट फॉर प्रोड्युसिंग 1 युनिट इज 100. म्हणजे तुम्ही कितीही युनिट्स प्रोड्यूस केले तरी तुमची फिक्स कॉस्ट जी आहे ती 100च राहते. आणि व्हेरिएबल कॉस्ट प्रत्येक युनिट मागे 200 रुपये वाढते. तर जी प्रोडक्शनवरती अवलंबून आहे ती व्हेरिएबल आणि जी प्रोडक्शनवरती अवलंबून नाही आहे ती फिक्स कॉस्ट. आता पुढचं जे आहे मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट. आता हे कॉस्टशीटसारखं एक स्टेटमेंट आहे. तिचा फॉर्मॅट काय, पर्टिक्युलर्स कॉस्ट पर युनिट टोटल कॉस्ट. हे तुमच्या मार्जिनल कॉस्टशीटसारखं एक स्टेटमेंट आहे. तर त्याची जी सुरुवात आहे ती सेल्सपासून होते. सेल्समधनं पहिलं आपण व्हेरिएबल कॉस्ट मायनस करतो. सेल्समधनं पहिली व्हेरिएबल कॉस्ट मायनस केली जाते. त्याच्यानंतर ती मायनस करून आपल्याला कॉन्ट्रीब्युशन मिळतं. कॉन्ट्रीब्युशनमधनं आपण फिक्स कॉस्ट मायनस करतो. फिक्स कॉस्ट मायनस करून आपल्याला प्रॉफिट मिळतो. आता फिक्स कॉस्ट आणि प्रॉफिट आपण कॉस्ट पर युनिटच्या कॉलममध्ये टाकत नाही. बाकी हे फिक्स कॉस्ट आणि प्रॉफिट आपण कॉस्ट पर युनिटमध्ये टाकत नाही. टोटल कॉस्टमध्ये सगळ्या गोष्टी येतात. टोटल कॉस्टमध्ये सेल्स येतात, व्हेरिएबल कॉस्ट येते, कॉन्ट्रीब्युशन येते,
फिक्स कॉस्ट येतं, प्रॉफिट येतं. टोटल कॉस्टच्या कॉलममध्ये सगळं येतं, व्हेरिएबल कॉस्टच्या कॉलममध्ये ते येत नाही. आता पुढचा जो कॉलम आहे तो आहे कॉन्ट्रीब्युशनचा. आता कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय, तर कॉन्ट्रीब्युशन आपण कसं काढतो, सेल्समधनं व्हेरिएबल कॉस्ट वजा करून जी उरते ती कॉन्ट्रीब्युशन, सेल्समधनं व्हेरिएबल कॉस्ट वजा करून जे उरतं ते कॉन्ट्रीब्युशन. आता कॉन्ट्रीब्युशन कशाला लागतं, आपल्याला फिक्स कॉस्ट कवर करायची आहे त्याच्यासाठी लागतं. आता नीट लक्ष द्या. एक्झाम्पल कसं आहे, आपण 100 युनिट विकतो आहे, तर एका वस्तूची किंमत आहे 150 रुपये. 150 × 100 किती आले, 15,000. म्हणजे आपल्याला सेल करून 15,000 रुपये मिळाले, सेल करून 15,000 मिळाले. आता त्या वस्तूची व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे मूळ किंमत 100 रुपये, कॉस्ट प्राईस 100 रुपये, आणि 100 × 100 म्हणजे 10,000 रुपये आपल्याला स्पेंड करावे लागेल. तर 150मधनं 100 गेले, कॉन्ट्रीब्युशन 50 पर युनिट आणि टोटल कॉन्ट्रीब्युशन 5,000. आता आपल्याला कमीत कमी 5,000 रुपये फिक्स कॉस्ट जर असेल तर इकडे ती रिकवर झाली, म्हणजे ही नो प्रॉफिट नो लॉस सिच्युएशन आहे. म्हणजे 100 युनिट विकले की आपल्याला प्रॉफिट पण नाही आहे, लॉस पण नाही आहे. तर इकडे आपण काय केले, 100 युनिट्स विकले, 100 युनिट 150ला विकले, 15,000 मिळाले. त्याच्यातनं कॉन्ट्रीब्युशन 100 × 100 10,000 वजा केलं, कॉन्ट्रीब्युशन मिळालं 5,000, आणि तेवढीच आपली फिक्स कॉस्ट आहे. रेशो. आता प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो म्हणजे काय, कॉन्ट्रीब्युशनचं पर्सेंटेज सेल्सवरती किती. तर ग्रॉस प्रॉफिट रेशो कसा, ग्रॉस प्रॉफिट अपॉन 100, म्हणजे 50,000 प्रॉफिट आहे आणि 2,25% काढले, तर त्याला आपण काय म्हणतो, प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. तर इकडे कॉन्ट्रीब्युशन कॅल्क्युलेटेड इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज ऑन सेल्स इज कॉल्ड प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. म्हणजे सेल्सवरती कॉन्ट्रीब्युशनचं पर्सेंटेज आपण काढतो, सेल्सवरती कॉन्ट्रीब्युशनचं पर्सेंटेज काढतो, त्याला आपण म्हणतो प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे ब्रेक इव्हन पॉईंट. आता हे जे 100 युनिट्स आपले जे दिसत आहेत तो ब्रेक इव्हन पॉईंट आहे, म्हणजे जिकडे फिक्स कॉस्ट आपली रिकवर झाली, प्रॉफिट आपण कमवलेला नाही आहे पण आपण टाकलेली जी फिक्स कॉस्ट आहे ती रिकवर झाली. तर इकडे काय म्हटलं आहे, युनिट्स टू बी सोल्ड ऑर सेल्स टू बी मेड टू रिकवर द इन्व्हेस्टमेंट इन बिझनेस. म्हणजे आपण टाकलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती वसूल करण्यासाठी किती युनिट विकायला लागणार. आता त्याचा फॉर्म्युला काय, फिक्स कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट, फिक्स कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. आता हे युनिट्सचा फॉर्म्युला आहे, किती युनिट्स विकायला पाहिजे. म्हणजे इथे सोपा फॉर्म्युला आहे, 5,000 आपल्याला रिकवर करायचे, 5,000, आणि एका युनिट मागे 50 रुपये मिळतात, तर 5,000ला 50नी भागायचं. जी फिक्स कॉस्ट आहे त्याला कॉन्ट्रीब्युशन पर युनिटनी भागायचं. तर कॉन्ट्रीब्युशन पर युनिटनी भागल्यावरती तुम्हाला ब्रेक इव्हन पॉईंट युनिट्समध्ये मिळतो. आणि जर अमाऊंटमध्ये पाहिजे असेल तर फिक्स कॉस्टला PV रेशोने डिवाईड करायचं. आता आपण आपलं उत्तर बरोबर येतं आहे का बघूया. समजा सेलिंग प्राईस 200 आहे, व्हेरिएबल कॉस्ट 100 आहे आणि 20,000 वसूल करायचे. तर आपल्याला इथे ओरली काढता येतं, 200तनं 100 गेले 100 आणि 200तनं 100 गेले 100, 20,000ला 100नी भागलं तर 200 युनिट्स आपल्याला विकायला लागतील. 200 युनिट्स विकले की आपली टाकलेली इन्व्हेस्टमेंट वसूल होते. आता इकडे बघा, सेल्ससाठी आपल्याला काय करायला लागेल, 200 × सेलिंग प्राईस. तर 200 युनिट्स इंटू सेलिंग प्राईस 200 केले की आपल्याला 40,000 मिळतात. म्हणजे दुसऱ्या फॉर्म्युलानी आपल्याला हे 40,000 उत्तर यायला पाहिजे. जर हे 40,000 उत्तर आलं तर आपला फॉर्म्युला बरोबर आहे. म्हणजे पहिलं युनिट्स काढलं, युनिट्सला सेलिंग प्राईसनी मल्टिप्लाय केलं,
ते मल्टिप्लाय केल्यानंतर उत्तर 40,000 आलं. आता दुसऱ्या फॉर्म्युलाने पण उत्तर 40,000 यायला पाहिजे. तर पहिल्यांदा आपल्याला पी व्ही रेशो काढायला लागेल. पी व्ही रेशो कसा काढतो? कॉन्ट्रीब्युशन अपॉन सेल्स इंटू 100 म्हणजे 100 अपॉन 200 इंटू 100 म्हणजे 50% पी व्ही रेशो आहे. 50% पी व्ही रेशो. आणि दुसरा फॉर्म्युला ब्रेक इवन पॉईंट सेल्स अमाऊंट इक्वल टू फिक्स कॉस्ट अपॉन पी व्ही रेशो. फिक्स कॉस्ट अपॉन पी व्ही रेशो म्हणजे 20,000ला 50%नी भागायचं. 20,000ला 50%नी भागायचं म्हणजे उत्तर 40,000 आलं. इकडे सेल्सचं उत्तर पण 40,000 आहे. इथे सेल्सचं उत्तर पण 40,000 आहे. आणि हे जे आपण उत्तर काढलं फॉर्म्युला टाकून ब्रेक इवन पॉईंट सेल्स आणि अमाऊंटचं, ते पण उत्तर तुमचं 40,000 असेल. म्हणजे हा फॉर्म्युला बरोबर आहे. युनिटचा फॉर्म्युला काय? फिक्स कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. फिक्स कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. आणि अमाऊंट किंवा सेल्सचा फॉर्म्युला काय? फिक्स कॉस्ट अपॉन पी व्ही रेशो. फिक्स कॉस्ट अपॉन पी व्ही रेशो. आता बघा, आत्तापर्यंत आपण फक्त टाकलेली इन्व्हेस्टमेंटच वसूल केली, पण आयुष्यभर आपण तेच करणार आहोत का? आपल्याला त्याच्यावरती प्रॉफिट पण पाहिजे. तर इकडे काय म्हटलं आहे? वी आर ऑल इंटरेस्टेड इन अर्निंग प्रॉफिट रॅदर दॅन रिकवरिंग इन्व्हेस्टमेंट. आपल्या सगळ्यांना काय इंटरेस्ट आहे? प्रॉफिट कमवायचा. रॅदर दॅन इन्व्हेस्टमेंट वसूल करण्यापेक्षा आपल्याला प्रॉफिट कमवायचा आहे. तर सो युनिट्स टू बी सोल्ड और सेल्स टू बी मेड टू अर्न डिझायर अमाऊंट ऑफ प्रॉफिट इज कॉल्ड सेल्स रिक्वायर्ड. तर सेल्स रिक्वायर्ड म्हणजे काय? आपण एक अंदाज केला की वर्षभरामध्ये 10 लाख प्रॉफिट कमवायचं आहे. तर 10 लाख प्रॉफिट कमवण्यासाठी किती युनिट विकले पाहिजे, ज्याला आपण मार्जिनल कॉस्टिंग म्हणतो, तो फॉर्म्युला सेल्स रिक्वायर्ड युनिट्स. आता इथे जो वरचा फॉर्म्युला आपला होता ब्रेक इवन पॉईंट युनिट्सचा, त्याच्यापुढे फक्त डिझायर प्रॉफिट असं शेपूट जोडायचं. फिक्स कॉस्ट प्लस डिझायर प्रॉफिट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. म्हणजे फक्त इथे प्लस डिझायर प्रॉफिट एवढंच मी नवीन लिहिलेलं आहे. बाकीचा फॉर्म्युला सेमच आहे. फिक्स कॉस्ट प्लस डिझायर प्रॉफिट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट की सेल्स रिक्वायर्ड युनिटचा फॉर्म्युला मिळतो. आणि अमाऊंटचा फॉर्म्युला पाहिजे असेल त्याच्यातही तेच करायचं आहे. फिक्स कॉस्टमध्ये डिझायर प्रॉफिट ॲड करायचा आहे आणि खाली पी व्ही रेशो देणार. आता हे पुढचं एक्झाम्पल बघूया. तेच आहे. सेलिंग प्राईस 200, व्हेरिएबल कॉस्ट 100, फिक्स कॉस्ट 20,000 आहे. आता 20,000वरती आपल्याला 1 लाख रुपये प्रॉफिट कमवायचं आहे. तर आता इथे काय करायला लागेल? जे 20,000 अगोदरचे होते त्याच्यात 1 लाख ॲड करायला लागतील. 20,000मध्ये 1 लाख ॲड केले की 1,20,000 झाले. 1,20,000 भागिले 100, 1,20,000 भागिले 100 1200 आले. आता 1200 इंटू सेलिंग प्राईस 200 म्हणजे 2,40,000. तर हे पण आपण बघूया 2,40,000 येत आहे का? तर इथे काय केलं? फिक्स कॉस्टमध्ये डिझायर प्रॉफिट ॲड केला. तर 20,000मध्ये 1 लाख डिझायर प्रॉफिट आहे, तो ॲड केला आणि पी व्ही रेशो 50%. तर 1,20,000 भागिले 50% म्हणजे त्याचं उत्तर 2,40,000. म्हणजे दोन्ही फॉर्म्युलानी उत्तर तेच येतं. आता पुढचं आहे मार्जिन ऑफ सेफ्टी. मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे टोटल सेल्स मायनस ब्रेक इवन पॉईंट. आता मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की जो शेर्पा तेनसिंग आहे तो माउंट एव्हरेस्ट चढला होता. आता इथे माउंट एव्हरेस्ट आहे आणि त्याच्यावरती अजून त्याच्यापेक्षा उंच डोंगर आहे. तर हा दुसरा डोंगर आहे तो माउंट एव्हरेस्टपेक्षा उंच आहे. तर या दोघातलं जे अंतर आहे, यामधलं अंतर, त्याला काय म्हणतो आपण? मार्जिन ऑफ सेफ्टी. तर आपण काय म्हणतो? मार्जिन ऑफ सेफ्टी. आता मार्जिन ऑफ सेफ्टी कसं काढतो? आपण जे टोटल सेल्स काढले हे युनिट्समध्ये, हे अमाऊंटमध्ये, टोटल सेल्स युनिट्स आणि अमाऊंटमधनं ब्रेक इवन पॉईंट वजा करायचा. म्हणजे 1200 वजा 200 किंवा 2,40,000 वजा 40,000. तर टोटल सेल्स मायनस ब्रेक इवन पॉईंट म्हणजे मार्जिन ऑफ सेफ्टी येतं. त्याचा फॉर्म्युला काय? मार्जिन ऑफ सेफ्टी युनिट्स टोटल सेल्स मायनस ब्रेक इवन पॉईंट युनिट्स. तर हा फॉर्म्युला आहे. किंवा दुसरा फॉर्म्युला आहे प्रॉफिट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर रेशो. म्हणजे मेन फॉर्म्युला हाच आहे ना. आपण स्टार्टिंगपासून केला. पहिला काय होता? ब्रेक इवन पॉईंटचा फिक्स कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट.
तर इथे प्रॉफिट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. आणि दुसरा टोटल सेल्स अमाऊंट मायनस ब्रेक इव्हन पॉईंट सेल्स अमाऊंट. दुसरा फॉर्म्युला काय, प्रॉफिट अपॉन पी व्ही रेशो. ठीक आहे, तर हे 2 फॉर्म्युला आहे. आता पुढे काय म्हटलं आहे, इफ प्रॉफिट इज रिक्वायर्ड टू बी आस्क्ड वी हॅव टू प्रिपेअर मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट. आपल्याला जर समजा क्वेश्चनमध्ये विचारलं प्रॉफिट कॅल्क्युलेट करा, तर आपल्याला मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट बनवावं लागतं. ठीक आहे, आणि फॉर्म्युला जो आहे प्रॉफिट व्हॉल्यूम रेशोचा दुसरा फॉर्म्युला. एक फॉर्म्युला काय, कॉन्ट्रीब्युशन अपॉन सेल्स इंटू 100, कॉन्ट्रीब्युशन अपॉन सेल्स इंटू 100 हा एक फॉर्म्युला आहे. आणि दुसरा फॉर्म्युला इन्क्रीज इन प्रॉफिट अपॉन इन्क्रीज इन सेल्स इंटू 100. म्हणजे जेवढा तुमचा सेल्स वाढेल, जेवढा तुमचा प्रॉफिट वाढेल, त्याला भागायचं इन्क्रीज इन सॉस. तर इन्क्रीज इन प्रॉफिट अपॉन इन्क्रीज इन सेल्स इंटू 100. आता प्रॉफिट कसा काढायचा, दुसऱ्या पिरियडचा प्रॉफिट मायनस पहिल्या पिरियडचा प्रॉफिट, दुसऱ्या पिरियडचा सेल्स मायनस पहिल्या पिरियडचा सेल्स इंटू 100. हा फॉर्म्युला पी व्ही रेशोला लावायचा. ठीक आहे, तर आज आपण इकडे स्टॉप करूया, उद्या आपण सम्स करायला घेऊया. ठीक आहे.